Okay, let me share the screen. Okay. हां, स्क्रीन पण दिसत आहे. तुम्ही दोघी मराठीच आहात ना? मराठीत केलं तर काय प्रॉब्लेम नाही ना? हॅलो. हो हा चालेल. चालेल. चालेल, दोघींना पण चालेल. तेच कारण कसं आहे, हिंदीमध्ये खूप जण होते तर मागच्या बॅचमध्ये हिंदीच आपण फॉलो केलं तर इट्स ओके. दोघी मराठी आहेत, चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी, आपल्यासाठी. ठीक आहे. स्प्रिंग फ्रेमवर्क आपल्याला शिकायचं आहे. ओके, नॉट ओन्ली स्प्रिंग फ्रेमवर्क, स्प्रिंग फ्रेमवर्कसोबत स्प्रिंग बूट पण शिकायचं आहे. आपल्या क्लासचं नाव, कोर्सचं नावच आहे स्प्रिंग विथ स्प्रिंग बूट. ओके, और स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट. आता हे एक्झॅक्टली आहे काय, याला स्टार्ट करण्या अगोदर काय प्री रिक्विजिट आहेत त्या लक्षात घ्या. स्प्रिंग फ्रेमवर्क तोच शिकू शकतो ज्याच्याकडे नॉलेज आहे कोर जावाचं. जर तुम्हाला कोर जावा येत असेल तर तुम्ही स्प्रिंग फ्रेमवर्क शिकू शकता. पहिली गोष्ट, फक्त कोर जावा असेल तर का नाही. दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला ॲडव्हान्स जावा पण आलं पाहिजे. ॲडव्हान्स जावा अल्सो यू शुड बी नो. ॲडव्हान्स जावा आलं पाहिजे. मग ॲडव्हान्स जावामध्ये काय, तर ॲडव्हान्स जावामध्ये आपण शिकलो टेक्नॉलॉजी लाईक JSP अँड सर्वलेट. हे रिक्वायर्ड आहे का? यस. याचं बेसिक जरी नॉलेज असेल ना तुम्हाला, की सर्व्हर काय असतो, रिक्वेस्ट कशी जाते, रिस्पॉन्स कसा येतो, HTTP मेथड्स काय असतात, लाईफ सायकल काय यांची, हे बेसिक नॉलेज असेल इनफ आहे. देन आपण ॲडव्हान्स जावामध्ये JDBC शिकलो. JDBC रिक्वायर्ड आहे. देन आपण परत हायबरनेट शिकलो. इट्स हायबरनेट ऑल्सो रिक्वायर्ड टू लर्न. भाजी केली त्याच्यामुळे थोडा ठसका झाला आहे. ठीक आहे. JSP सर्वलेट, JDBC, हायबरनेट, या तीन गोष्टी कंपल्सरी आल्या पाहिजेत. सर बेसिक आले तर चालेल का? येस. बेसिक नॉलेज जरी असेल ना, की कशा प्रकारे वर्किंग होते हायबरनेटमध्ये, कशा प्रकारे डेटा इन्सर्ट होतो, ॲनोटेशन्स कसे यूज होतात, तरी चालेल. JDBCचं बेसिक नॉलेज असेल तरी चालेल आणि कोर जावा बेसिक येत असेल तरी चालेल. एवढं जरी येत असेल, बघा एवढंच जरी येत असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात स्प्रिंग फ्रेमवर्क शिकण्यासाठी. मग हे येतं आहे ना? येतं आहे, मस्त आहे. आता बघा, स्प्रिंग फ्रेमवर्क एक्झॅक्टली आहे काय ते तर आपल्याला बघायचंच. पण त्याच्या अगोदर पहिला क्वेश्चन आपल्या माइंडमध्ये येतो किंवा इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो, व्हॉट इज फ्रेमवर्क. व्हॉट इज फ्रेमवर्क. फ्रेमवर्क आहे काय एक्झॅक्टली हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फ्रेमवर्क कशाला म्हणाल? ओके, कारण इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन टार्गेट केला जातो. आजच मी एक इंटरव्ह्यू दिला होता, ज्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर येईलसुद्धा, टेक महिंद्रा कंपनीसाठी, ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन काय विचारले होते ते तर मी म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये माझ्या सांगतो, जे मला एक्सपिरियन्स येतो. त्याच्यामध्ये मित्रांनो, किंवा आता तुम्ही दोघीच आहेत मैत्रिणींनो, क्वेश्चन केला होता व्हॉट इज फ्रेमवर्क लिटरली, आणि तो क्वेश्चन आपण आता कव्हर करतो. ओके, हा क्वेश्चन केला होता फ्रेमवर्क काय असतो. जसं तुम्ही स्प्रिंग फ्रेमवर्क शिकत आहात, तो एक्झॅक्टली व्हॉट इज फ्रेमवर्क याला कसं तुम्ही रिप्रेझेंट कराल, तर खूप सिम्पल आहे. फ्रेमवर्क एक्झॅक्टली काय आणि फ्रेमवर्कची गरज का पडली, मेन क्वेश्चन तो आहे. ओके, आपण स्प्रिंग फ्रेमवर्ककडे का चाललो आहे हे समजणं गरजेचं आहे. ते सांगतो मी लगेच व्हॉट इज फ्रेमवर्ककडे येतो. मार्केटमध्ये स्प्रिंग बूट एवढं फेमस का झालं, आर यू गेटिंग माय पॉईंट. याचं रिझन काय ते आपल्याला फाइंड आउट करून काढायचे. का फेमस झाले सर, काय काय असेल रिझन, तर रिझन समजा आणि पुढं चला. बघा, रिझन हे आहे, ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करतो, कुठलाही प्रोजेक्ट डेव्हलप करतो. ओके, ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये जाल तुम्हाला प्रोजेक्ट डेव्हलप करायचं आहे. प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी असतात, त्यामध्ये तीन गोष्टी असतात. कोणकोणत्या? पहिली गोष्ट असते फ्रंट एंड. फ्रंट एंडला थोडंसं बाजूला ठेवू. बॅकएंडमध्ये आपण तीन गोष्टी फॉलो करतो, जर तुम्हाला माहीत असतील या. सगळ्यात पहिली असते कंट्रोलर, दुसरी गोष्ट असते ती म्हणजे सर्व्हिस लेअर, आणि तिसरी गोष्ट असते ती म्हणजे डेटाबेस लेअर, ज्याला आपण डाव लेअर म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी असतो आपला डेटाबेस, ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो. कोणकोणत्या लेअर असतात? कंट्रोलर लेअर, त्यालाच काय म्हणतो आपण वेब लेअर. देन असते सर्व्हिस लेअर, देन असते डाव लेअर, आणि लास्ट असतो आपला डेटाबेस, राईट. आणि इकडे फ्रंट एंड.
या ठिकाणी आपण यूज करतो. मग फ्रंट एंडसाठी आपण वेगवेगळे फ्रेमवर्क यूज करतो, अँग्युलर, रिॲक्ट, राईट. ओके. पण आता क्वेश्चन काय, वाय फ्रेमवर्क, याच्यावरती मी बोलतोय. फ्रेमवर्क का यूज केला जातो बघा. जर तुम्हाला कंट्रोलर लेअर डेव्हलप करायचे असेल तर तुमच्याकडे ऑप्शन होता आत्तापर्यंत की तुम्ही काय यूज करा, JDBC किंवा सर्वलेट यूज करा टू डेव्हलप वेब लेअर, कंट्रोलर लेअर. आणि आपण डेव्हलप करत पण होतो, डेव्हलपर्स डेव्हलप करत होते बाय यूजिंग JSP सर्वलेट अँड समथिंग कॉल्ड अनदर वन फ्रेमवर्क दॅट इज स्ट्रट्स. याचा यूज करून या गोष्टी अगोदर होत्या. एक तर स्ट्रट्स नावाचा फ्रेमवर्क यूज केला जात होता, नाहीतर JSP सर्वलेट टू डेव्हलप कंट्रोलर लेअर. देन जर तुम्हाला डाव लेअर डेव्हलप करायचे, डेटाबेसचं लॉजिक लिहायचं आहे, देन यू हॅव समथिंग कॉल्ड JDBC ऑप्शन, नाहीतर तुम्ही यूज करू शकत होता हायबरनेट फ्रेमवर्क. या दोन्हीपैकी एक तुम्हाला यूज करावं लागायचं, बरोबर. येस. आणि हे यूज करत पण होते लोक. ओके. पण सर सर्व्हिसचं काय, सर्व्हिससाठी कुठला टेक्नॉलॉजीची गरज नव्हती. सर्व्हिस हे का नॉर्मल क्लास असतो जो लॉजिक, बिझनेस लॉजिक लिहिण्यासाठी यूज याचा केला जातो, बिझनेस लॉजिकसाठी. ओके. त्यामुळे याच्यासाठी काही वेगळी टेक्नॉलॉजी लागत नाही टू डेव्हलप दिस. ओके. इट्स जस्ट अ नॉर्मल क्लास विच इज यूज टू राईट द बिझनेस लॉजिक. अब काय असतं बिझनेस लॉजिक सांगेल मी. आता मेन क्वेश्चन आहे की सर मग होत तर होतं ना, कंट्रोलर लेअर पण बनत होती, हे पण बनत होतं, फ्रंट एंडला अँग्युलर यूज करत होतो आपण, मस्त आपलं ॲप्लिकेशन बनत होतं. मग याच्यात लोड घ्यायचं काय काम आहे, स्प्रिंग फ्रेमवर्क का शिकायचं आहे, आम्ही स्प्रिंग फ्रेमवर्क का शिकायचा, हा क्वेश्चन दिमागमध्ये येतो, डोक्यामध्ये येतो. तर त्याचं रिझन आहे का आता. अँग्युलर हा पण एक फ्रेमवर्कच आहे, बरोबर आहे, हा पण एक फ्रेमवर्कच आहे. तुम्ही रिॲक्ट यूज केला, राईट. इट्स ऑल्सो वन लायब्ररी, जावास्क्रिप्ट लायब्ररी. म्हणजे तुम्हाला जर फ्रंट एंड डेव्हलप करायचं आहे, तुम्ही अँग्युलरकडे जात आहे. तुम्हाला जर वेब लेअर डेव्हलप करायची आहे, तुम्ही JSP सर्वलेट किंवा स्ट्रट्सकडे जात आहे. आणि तुम्हाला जर डेटाबेस लेअर डेव्हलप करायची, तुम्ही हायबरनेट किंवा JDBCकडे जात आहे. म्हणजे एक प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी यू आर युझिंग 3 टेक्नॉलॉजीज और 3 डिफरंट थिंग्स. येस ऑर नो. 3 वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही यूज करताय तुमचा प्रोजेक्ट बनवण्यासाठी. ॲग्री ऑर नॉट. येस, ॲग्री झालंच पाहिजे, कारण आपण प्रूफसहित बोलतो, राईट. आणि हे डेव्हलप करत होते लोक याचा यूज करून इन द इयर ऑफ 2000 टू 2010. त्याच्यानंतर हे बंद झालं. का बंद झालं, कारण मार्केटमध्ये एक फ्रेमवर्क आला होता ज्याचं नाव होतं स्प्रिंग फ्रेमवर्क, जो आला होता 2004 मध्ये. कधी आला होता, 2004 मध्ये आला तर आला. मग यानं केलं काय, ऐका नीट. ह्याने सगळ्या डेव्हलपर कम्युनिटीला, आपण म्हणतो ना, सगळ्या डेव्हलपर कम्युनिटीला हा सांगत होता की तुम्ही जर माझा यूज केला, ऐका नीट, तुम्ही जर स्प्रिंगचा यूज केला, तुम्हाला फ्रंट एंड बनवायचं आहे तुम्ही बनवू शकता, तुम्हाला बॅक एंड बनवायचं आहे तुम्ही बनवू शकता, तुम्हाला डेटाबेसचं लॉजिक लिहायचं आहे लिहू शकता, वेब लेअर बनवायची बनवू शकता. म्हणजे जर मला फ्रंट एंड बनवायचं आहे स्प्रिंग फ्रेमवर्कमध्ये बनेल, जर मला वेब लेअर बनवायचे मी बनवू शकेल, आणि मला जर डेटाबेसची लेअर बनवायचे ऑल्सो आय कॅन डेव्हलप. म्हणजे एकच गोष्ट जर सगळं करू लागली तर मला सांगा किती भारी. इथं 3 गोष्टी शिकाव्या लागतात. अँग्युलर वेगळं शिका फ्रंट एंडला, जे त्याची आधी एस्टिमेट ते तर वेगळाच राहणार, राईट. परत JSP सर्वलेट शिका कंट्रोलर लेअरला, हायबरनेट JDBC शिका डाव लेअरला. पण स्प्रिंग म्हणतोय हे एवढं 3 लिहिण्यापेक्षा, याचं कॉन्फिगरेशन करण्यापेक्षा तुम्ही मला यूज करा ना. तुम्ही जर माझा यूज केला, यू आर एलिजिबल टू डेव्हलप फ्रंट एंड, यू आर एलिजिबल टू डेव्हलप वेब लेअर, यू आर एलिजिबल टू डेव्हलप DB लेअर. म्हणजे वन प्लॅटफॉर्म हॅविंग डिफरंट थिंग्स, ज्याला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो, राईट. एकाच ठिकाणी सगळं येतं लक्षात, एकाच ठिकाणी सगळं. स्प्रिंग यूज करायचा, फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस सगळं आपला, म्हणजे ॲप्लिकेशनच बनली, फुल स्टॅक ॲप्लिकेशन. येतं लक्षात. हे बघा, एक सुंदर मस्त एक्झाम्पल देतो मी. जसं आधीच्या काळात म्हणजे एक 20-25 वर्षापूर्वी जर तुम्हाला मूवी बघायचा असेल, मूवी एखादा, ओके, बघायला जाता की नाही तुम्ही मूवी, पुष्पा 2 आला की नाही, तर मूवी बघण्यासाठी तुम्ही कुठं जात होते, थिएटरमध्ये, राईट. पण तुम्हाला मूवी बघण्यानंतर तुम्हाला वाटलं की राव आता काहीतरी जेवण करायचं मस्त चमचमीत, तर तुम्ही हॉटेलमध्ये जाता, राईट. थिएटर सोडता, हॉटेल शोधता, हॉटेलमध्ये जात होतात. 20 वर्ष आधीचा काळ सांगतोय.
देन तुम्हाला शॉपिंग करावीशी वाटली, शॉपिंगसाठी परत शोधा कुठं शॉपिंग असेल तिकडं जावा आणि शॉपिंग करा. पण आजच्या काळात मित्रांनो कसं आहे, आजच्या काळात थिएटर, मूवी, पुन्हा काय शॉपिंग आणि हॉटेल एकाच ठिकाणी आहे की नाही. आणि त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे मॉल. ज्याला म्हणतात मॉल. तिथं सगळंच आहे की नाही, सगळं डेफिनेटली सगळं आहे. अँड सेम मॉल इज लाईक अ स्प्रिंग. मॉल इज लाईक अ स्प्रिंग. तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरज नाही आहे. फ्रंट एंड स्प्रिंगच बनवून देईल, बॅक एंड स्प्रिंगच बनवून देईल, डेटाबेस लॉजिक स्प्रिंगच बनवून देईल. सो दॅट इज अ स्प्रिंग. स्प्रिंग इज लाईक अ मॉल वेअर यू विल गेट एव्हरीथिंग. सगळं मिळेल तुम्हाला इथं, वेगवेगळं जायची गरज अजिबात नाही आहे. ओके, मग आता प्रश्न आहे की सर फ्रंट एंडसाठी आम्ही वेगळं यूज करत होतो, कंट्रोलसाठी वेगळं, आता वेगळं यूज करायची नाही, स्प्रिंग सगळं करेल. येस, असं काय आहे स्प्रिंगमध्ये जे की सगळं स्प्रिंग करेल? सांगतो. स्प्रिंग हा फ्रेमवर्क आहे. सर फ्रेमवर्क म्हणजे काय एक्झॅक्टली ते तर सांगा. इतक्या वेळ झालं फ्रेमवर्क चालू झाले ते सांगा एक्झॅक्टली. मी आता तुम्हाला एक गोष्ट याच्यातून सांगितली, वाय स्प्रिंग फ्रेमवर्क. स्प्रिंग फ्रेमवर्क कशासाठी? कारण स्प्रिंग फ्रेमवर्क इज एलिजिबल टू डेव्हलप फ्रंट एंड, वेब लेअर अँड डेटाबेस लेअर. ओके, हे तर आय होप तुम्हाला समजलं असेल. मग आता फ्रेमवर्क काय असतो ते लक्षात ठेवा. फ्रेमवर्क काय असतो? फ्रेमवर्क विल reduce the burden from डेव्हलपरचं बर्डन कमी करायचं काम याने केले. तुम्हाला डेव्हलपरला असं काय बर्डन होतं? सगळी बर्डन सांगतो मी तुम्हाला, डोंट वरी. ओके, तुम्ही आता डेव्हलपर नाही आहेत, आता सध्या बनाल पुढे जाऊन. जे डेव्हलपरचं खरं बर्डन होतं, डेव्हलपरला लॉट्स ऑफ गोष्टी कराव्या लागायच्या, त्या सगळ्या कमी करायचं काम स्प्रिंगने केले. और मी असे फ्रेमवर्क करतो की स्प्रिंगकडे मी जातो थोड्या वेळाने. फ्रेमवर्कने केले, आता फक्त फ्रेमवर्क समजा. ओके, लेट मी क्लिअर द स्क्रीन. ओके, त्याच्या आधी मी याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला हा स्क्रीनशॉट सेंड करेल. ओके, ॲज अ नोट्स म्हणून. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला सेंड करेल. ओके, इथं सेंड करेल मी, परत तुम्हाला इथं मी पाठवून देईल. ओके, नो प्रॉब्लेम. आता ऐका, फ्रेमवर्क. ओके, फ्रेमवर्क विल रिड्यूस द बर्डन ऑफ डेव्हलपर. पहिली लाईन तर आपण बघितली, डेव्हलपरचं बर्डन रिड्यूस होतं. दुसरी गोष्ट मित्रांनो, फ्रेमवर्क प्रोवाइड कॉमन लॉजिक टू डेव्हलप application or project, whatever you can see, like. okay, फ्रेमवर्कचं काम काय? कॉमन लॉजिक प्रोव्हाइड करणं ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी. म्हणजे काय सर, नाही समजलं? सिम्पल बघा, जर मी तुम्हाला सांगितलं मला ॲप्लिकेशनमध्ये JDBC यूज करा आणि डेटाबेस लेअर बनवा, काय काय कराल तुम्ही? सिम्पल आहे सर. पहिल्यांदा सपोज तुम्हाला JDBCचा यूज करून डेटा इन्सर्ट करायचा आहे. तुमच्याकडे एक युजर डाव नावाचा क्लास आहे. याच्यामध्ये तुम्हाला इन्सर्ट डेटा करायचा आहे. लक्षात घ्या, काय करायचं? इन्सर्ट डेटा. JDBC इज नॉट फ्रेमवर्क, JDBC इज वन टेक्नॉलॉजी, राईट. याच्यामध्ये पहिली स्टेप तुम्ही फॉलो कराल. तुम्ही काय कराल? लोड ड्रायव्हर क्लास. पहिल्यांदा हे कराल. तर दुसरी गोष्ट तुम्ही काय कराल? कनेक्शन गेट कराल. गेट दी कनेक्शन. तिसरी गोष्ट तुम्ही कराल, क्रिएट दी स्टेटमेंट और प्रिपेअर स्टेटमेंट, राईट. क्रिएट दी स्टेटमेंट. देन चौथी गोष्ट तुम्ही काय कराल? एक्झिक्यूट द क्वेरी. आणि पाचवी गोष्ट क्लोज दी कनेक्शनला काय कराल? क्लोज कराल. या 5 गोष्टी कराल त्यावेळेस तुमचा डेटा इन्सर्ट होणार आहे. येस और नो? बिलकुल सर, हे करावंच लागेल JDBCमध्ये, तेव्हाच आपला डेटा इन्सर्ट होईल. ओके, हे झालं इन्सर्टसाठी. मी म्हणलं आता अपडेट करा. अपडेटसाठी काय? सेम हेच लिहावं लागेल तुम्हाला आणि काय करावं लागेल? डेटा अपडेट करावं लागेल. याच्यामध्ये होईल काय? फक्त एक लाईन चेंज होईल, ती म्हणजे हे एक्झिक्यूट क्वेरी, राईट. या क्वेरीमध्ये क्वेरी चेंज होईल, बाकी लोड ड्रायव्हर क्लास, गेट कनेक्शन, क्रिएट स्टेटमेंट, क्लोज कनेक्शन हे सेमच राहील की नाही? सेमच राहील. मी म्हणलं आता डिलीट करा. डिलीटसाठी परत 5 लाईनचा कोड, परत तुम्ही काय केलं? डिलीट केलं. मी म्हणलं आता मला डेटा गेट करायचं आहे, परत काय?
5 लाईनचा कोड परत, येस ऑर नो, परत तुम्हाला 5 लाईनचा कोड लिहावा लागेल. इथं डिलीटसाठी मी म्हणलं मला गेट करायचा सगळा कोड, परत तुम्हाला हा 5 लाईनचा कोड लिहावा लागेल आणि डेटा गेट करावा लागेल, म्हणजे सिलेक्टची क्वेरी इथं परफॉर्म करावं लागेल, राईट. म्हणजे लक्षात घ्या, एका क्लासमध्ये इन्सर्ट अपडेट CRUD ऑपरेशन तुम्हाला करायचे असतील, तुम्ही किती लाईनचा कोड लिहिला, 5 5 5 20 लाईनचा कोड एका क्लाससाठी. लक्षात घ्या, तुमच्या प्रोजेक्टमध्ये जास्त नाही 200च डाव क्लासेस आहेत. किती? 200 डाव क्लासेस. विचार करा, प्रत्येक डाव क्लासमध्ये जर तुम्हाला 4 ऑपरेशन करायचे असेल, इन्सर्ट अपडेट डिलीट सिलेक्ट, how many lines of code you need to write? How many lines of code you need to write? Just imagine, प्रत्येक क्लाससाठी 20 लाईनचा कोड, 200 गुणिले 20 लगभग 4000 लाईनचा कोड तुम्हाला लिहावा लागेल. किती? 4000 लाईनचा कोड. यू कांट इमॅजिन. मी 200च क्लास धरलेत, याच्यापेक्षा जास्त असतात. मी ज्या प्रोजेक्टवरती काम करतोय त्याच्यावरती लिटरली जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर त्याच्यावरती तब्बल एकूण 55 पॅकेजेस आहेत. किती? 55 पॅकेजेस. आणि एकूण क्लास किती आहेत माहिती आहे? 1200 क्लासेस आहेत. 1200 क्लासेस. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही डाव क्लासेस बघितले, त्याच्यामधले आय थिंक 300 ते 350 डाव अंदाजे सांगतोय, तेवढे तरी असतीलच माझ्या प्रोजेक्टमध्ये. ओके. मग प्रोजेक्ट कॅन बी डिफरंट. ओके, वेगवेगळा असू शकतो, मोठा छोटा, राईट, डिपेंड करतं. पण जर एवढा प्रोजेक्ट असेल, 200 डाव क्लासेस असतील, तर किती कोड लिहावं लागेल जर तुम्ही JDBC यूज कराल? एवढा कोड लिहावा लागेल. अँड दिस इज द बर्डन ऑफ डेव्हलपर. बर्डनच आहे ना डेव्हलपर. अरे पण एक गोष्ट इथं लक्षात येते, सेम कोड म्हणजे सारखं लिहावं लागतो, सेम कोड. सो मी काय म्हणले, इथे एक वर्ड तुम्हाला दिसला असेल, कॉमन लॉजिक. अंडरलाईन दिस सेंटेन्स. कॉमन लॉजिक जे असतं ना, ते आपल्याला प्रोव्हाइड करायचं काम फ्रेमवर्क करतो. त्यामुळं JDBC मार्केटमधून हळूहळू डिप्रिकेट होत गेला आणि प्रोजेक्टमध्ये आता यूज होतो आहे. त्याचं नाव आहे हायबरनेट. काय नाव त्याचं? हायबरनेट. सर हायबरनेट काय? हायबरनेट इज अ जावा ओपन सोर्स फ्रेमवर्क. इट इज अ ORM फ्रेमवर्क. आपण याला म्हणतो कसला फ्रेमवर्क? ORM फ्रेमवर्क, ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग, जो या कोडला कमी करायचं काम करतो. आता हा कोड तर लिहायचं वेगळंच, याच्यामध्ये एक्सेप्शन येतात ते हँडल करायचं वेगळंच. एक्सेप्शन येतात की नाही, प्रत्येक लाईनला एक्सेप्शन येतं. ड्रायव्हर क्लास लोड केला, एक्सेप्शन. गेट कनेक्शन केलं, एक्सेप्शन. अरे म्हणजे काय, राईट? एवढं एक्सेप्शन वगैरे सगळं हँडल करावं लागतं. दॅट्स वाय हायबरनेट केम इन टू द पिक्चर. व्हॉट इज हायबरनेट? हायबरनेट इज अ फ्रेमवर्क. येस सर, बोला. म्हणजे एकाच क्लासमध्ये जर इन्सर्ट अपडेट डिलीट आणि सिलेक्ट करायचं असेल तर मग तरी ड्रायव्हर क्लास तेवढ्यांदा लोड करावा लागतो का? येस, डेफिनेटली करावाच लागतो. ओके ओके ओके. ड्रायव्हर क्लास लोड करणं, गेट कनेक्शन करणं, या कॉमन गोष्टी तुम्हाला सारखं कराव्याच लागतात जर तुम्ही JDBC यूज करत असाल. पण हायबरनेट या फ्रेमवर्कने या सगळ्या गोष्टी रिड्यूस केल्या आणि हायबरनेटमध्ये थोडंसं काम डेव्हलपरचं कमी झालं. कशामुळं? फ्रेमवर्क. वाय? अँड फ्रेमवर्क करतो काय? कॉमन लॉजिक प्रोव्हाइड करायचं काम हायबरनेटने केलं. हायबरनेट काय म्हणला? थोडंसं कॉन्फिगरेशन द्या आणि सेव्ह नावाची मेथड कॉल करा माझी, तुमचा डेटा इन्सर्ट होईल. तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे. तुम्ही अपडेट नावाची मेथड कॉल करा, तुमचा डेटा अपडेट होईल. तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे. तुम्ही त्या ठिकाणी डिलीट नावाची मेथड कॉल करा, तुमचा डेटा डिलीट होईल. तुम्हाला काही करायची गरज नाही. ओके. देन तुम्ही गेट नावाची मेथड कॉल करा, तुमचा डेटा गेट होईल. यू डोंट नीड टू डू एनिथिंग. म्हणजे हायबरनेटनं काम कमी केलं का वाढवलं? मला सांगा, ते हायबरनेटमध्ये आपल्याला काय ड्रायव्हर लोड, कनेक्शन वगैरे काय करावं लागतं का? नाही. पण हायबरनेटमध्ये सुद्धा कोड कमी झाला, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, पण कॉन्फिगरेशन वाढलं. ॲग्री करावं लागेल. तुम्ही जर हायबरनेट यूज केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल, हायबरनेटमध्ये आपल्याला एक फाईल बनावी लागते. कोणती? hibernate.cfg.xml फाईल. ओके, पहिली गोष्ट ही फाईल बनवावी लागते. देन दुसरी गोष्ट, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. जसं की सेशन फॅक्टरी बिल्ड करावी लागते.
देन सेशन ओपन करावा लागतो, देन ट्रान्झॅक्शन ओपन करावा लागतो, कमिट करावा लागतो. ओके, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. ट्रान्झॅक्शन ओपन करावं लागेल, कमिट करावं लागेल. तिसरी गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये कॉन्फिगरेशनचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. म्हणजे ह्या गोष्टी इथं पण या कराव्या लागतात. पण एक ॲडव्हान्टेज आहे की एवढं सारं करावं लागत नाही, थोड्या गोष्टी म्हणजे एकदाच करावं लागतं. हे बाकीचं सेव्ह अपडेट आपण त्याचा युटिलाइज करू शकतो. म्हणजे हायबरनेटमध्ये थोड्याशा गोष्टी कमी झाल्या, कारण हायबरनेट हा फ्रेमवर्क होता. आणि फ्रेमवर्क काय करतात, फ्रेमवर्क असतात काय, फ्रेमवर्क इज अ सेमी डेव्हलप्ड सॉफ्टवेअर. फ्रेमवर्क इज वॉट, सेमी डेव्हलप्ड सॉफ्टवेअर. हे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. कसं, सेमी डेव्हलप्ड सॉफ्टवेअर म्हणजे हे पूर्ण नाही आहे. पूर्ण आपण कंप्लीट सॉफ्टवेअर म्हणलो असतो, सेमी डेव्हलप सॉफ्टवेअर, राईट. म्हणजे आपल्याला फ्रेमवर्क हायबरनेट काय प्रोव्हाइड करतो, काही कॉमन गोष्टी प्रोव्हाइड करतो, राईट. इट्स वन टाईप ऑफ सॉफ्टवेअर दॅट इज बट सेमी डेव्हलप्ड. ओके, पूर्ण नाही आहे, कम्प्लीट म्हणू शकलो असं. सेमी का म्हणतोय, कारण याच्यामध्ये पण कॉन्फिगरेशन आहेच ना, राईट. सो फ्रेमवर्क इज अ सेमी डेव्हलप सॉफ्टवेअर. इट विल प्रोव्हाइड सम कॉमन लॉजिक टू डेव्हलप ॲप्लिकेशन. कॉमन लॉजिक, हे कॉमन लॉजिक प्रोव्हाइड करायचं काम आपल्याला हायबरनेटने केलं. पण हायबरनेट नंतर पुढं मित्रांनो स्प्रिंग नावाचा फ्रेमवर्क आला, जो हायबरनेटपेक्षा पॉवरफुल गोष्टी आपल्याला देतो. ज्याच्यामध्ये आपल्याला किती लाईनचं कोड लिहावं लागतं माहीत आहे तुम्हाला, मी पुढे सांगेल. स्प्रिंग डेटा जे पी शिकताना सांगेल एक्झॅक्टली आपल्याला किती लाईनचा कोड लिहायचा आहे. अजून करा, जर तुम्ही JDBCमध्ये इन्सर्ट ऑपरेशन करताय, तुम्हाला 10 लाईनचा कोड लिहावा लागतोय. हायबरनेटमध्ये तुम्हाला 5 लाईनचा कोड लिहावा लागतोय. स्प्रिंगमध्ये तुम्हाला 0 लाईनचा कोड लिहायचा आहे. सर डेटा इन्सर्ट होईल, डेफिनेटली इन्सर्ट होईल. दॅट्स द डिफरन्स. हा डिफरन्स आहे JDBC, हायबरनेट अँड स्प्रिंग. पण स्प्रिंग एवढं करतोय काय, एक्झॅक्टली करतोय काय, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे जसं जसं आपण पुढं जाऊ. ओके, हे क्लिअर आहे सगळ्यांना की हाऊ एक्झॅक्टली फ्रेमवर्क इंटरनली वर्क, फ्रेमवर्क काम कसं करतात हे समजणं खूप गरजेचं आहे. ओके, कारण आपण प्रीरिक्विजिट बघतो, हे सगळ्या प्रीरिक्विजिट गोष्टी आहेत ज्या की अगोदर समजणं गरजेचं आहे स्प्रिंग शिकण्या अगोदर. ओके, मग सर जावा कोणकोणते फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतो एक्झॅक्टली. जावा आपल्याला 2 प्रकारचे फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतो. जावा फ्रेमवर्क, त्याच्यामधला पहिला फ्रेमवर्क आहे, त्याचं नाव आहे आताच मी सांगितलं ORM फ्रेमवर्क. कोणता आहे, ORM फ्रेमवर्क. ओके, आणि दुसरा आहे वेब फ्रेमवर्क, जे वेब लेअर बनवण्यासाठी यूज होतात. ORM फ्रेमवर्क डेटाबेस लेअर बनवण्यासाठी यूज होतात. ह्याच्यामध्ये फेमस आणि कॉमन दॅट इज हायबरनेट. वेब लेअरमध्ये आपण स्ट्रट्स नावाचा फ्रेमवर्क बघितला. कोणता, स्ट्रट्स नावाचा फ्रेमवर्क. मी पण यूज नाही केला. हा कधी होता माहीत आहे, ते पण सांगतो मी. स्ट्रट्स नावाचा फ्रेमवर्क कधी यूज केला जात होता. स्ट्रट्स नावाचा फ्रेमवर्क इन द इयर ऑफ in the year of 2000 to in the 2015, 2000 ते 2015 या काळामध्ये स्ट्रट्स इतका यूज व्हायचा, इतका यूज, प्रत्येकजण स्ट्रट्सला यूज करायचा. आणि याचं काय काम होतं माहीत आहे, टू डेव्हलप ओनली वेब लेअर. कंट्रोलर बनवायचा, बाकी काहीच बनवत नव्हता. फक्त कंट्रोलर बनवायचं काम वेब लेअरचं होतं, स्ट्रट्सचं होतं. हायबरनेटचं काम डेटाबेस लॉजिक, JDBC असेल, राईट. हायबरनेट फ्रेमवर्क सांगतोय. जावा प्रोव्हाइड 2 टाईप्स ऑफ फ्रेमवर्क, ORM अँड वेब फ्रेमवर्क. मग सर स्प्रिंग कशामध्ये येतो, ORM मध्ये येतो का वेबमध्ये येतो. लक्षात ठेवा, स्प्रिंग ना ORM मध्ये येतो ना वेबमध्ये येतो. स्प्रिंग येतो तिसऱ्या टाईपच्या फ्रेमवर्कमध्ये, ज्याचं नाव आहे ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. स्प्रिंग येतो ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. म्हणजे काय, स्प्रिंगचा यूज करून तुम्ही फ्रंट एंड बनवू शकता, बॅक एंड बनवू शकता, डेटाबेस लॉजिक बनवू शकता, जी मी आत्ता तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर. स्प्रिंग इज रिस्पॉन्सिबल टू डेव्हलप फ्रंट एंड, बॅक एंड, दॅट इज कंट्रोलर, बिझनेस लेअर, डाव लेअर, एव्हरीथिंग यू कॅन डेव्हलप. सर फ्रंट एंड पण होतं, येस, यू कॅन डेव्हलप फ्रंट एंड ऑल्सो बाय युझिंग स्प्रिंग. स्प्रिंगचा यूज करून तुम्ही फ्रंट एंड पण बनवू शकता.
कसं काय, लेट्स टॉक अबाउट दिस. जर इथं आलात गुगलवरती आणि सर्च केलं थोडंसं स्प्रिंग फ्रेमवर्क, ओके, स्प्रिंग फ्रेमवर्क, आणि मी याला ओपन केलं. थोडंसं याचं विकिपीडिया तुम्ही बघून घ्या. स्प्रिंग फ्रेमवर्क ओपन केला. ओके, मी याचा विकिपीडिया तुम्हाला दाखवेल. स्प्रिंग फ्रेमवर्कचा इट्स अ विकिपीडिया. थोडंसं पहिली लाईन रीड करा. द स्प्रिंग इज ॲन ॲप्लिकेशन फ्रेमवर्क गाईज. इट्स नॉट अ ORM, इट्स नॉट अ वेब, इट्स अ ॲप्लिकेशन फ्रेमवर्क. म्हणजे ॲप्लिकेशन पूर्ण डेव्हलप करायचं असेल, एंटायर ॲप्लिकेशन. ही लाईन लिहून घ्या तुम्ही. बाय युझिंग स्प्रिंग, नोट्स सगळ्या मी देईल तुम्हाला. ओके, माझ्याकडे नोट्स आहेत हँड रिटन. बाय युझिंग स्प्रिंग फ्रेमवर्क we can develop entire application. पूर्ण ॲप्लिकेशन बनवण्यासाठी स्प्रिंग फ्रेमवर्कचा यूज होतो. पूर्ण ॲप्लिकेशन, फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस. दॅट्स द पॉवर ऑफ स्प्रिंग. ओके, देन हा जो स्प्रिंग फ्रेमवर्क आहे हा एक सिंगल फ्रेमवर्क नाही, हे लक्षात ठेवा. स्प्रिंग इज नॉट सिंगल फ्रेमवर्क. मग कसं आहे सर हा? स्प्रिंग इज नॉट अ सिंगल फ्रेमवर्क, इट इज अ कलेक्शन ऑफ फ्रेमवर्क. आता फ्रेमवर्क काय असतं मी मग सांगितलं तुम्हाला, राईट. इट विल रिड्यूस द बर्डन ऑफ डेव्हलपर, इट विल प्रोव्हाइड द कॉमन लॉजिक टू डेव्हलप ॲप्लिकेशन फास्टली, राईट. सो स्प्रिंग इज नॉट सिंगल फ्रेमवर्क, इट्स अ कलेक्शन ऑफ फ्रेमवर्क. म्हणजे हा जो स्प्रिंग आहे ना, हा एकटा नाही आहे. याच्या आतमध्ये खूप सारे फ्रेमवर्क्स आहेत. कशाच्या आतमध्ये? स्प्रिंगच्या आतमध्ये. म्हणजे हा स्वतः एक फ्रेमवर्क आहे, पण याच्या आतमध्ये खूप सारे फ्रेमवर्क आहेत. सर असं कसं काय? असंच आहे बघा. स्प्रिंग फ्रेमवर्क डिझाईन इन द मॉड्युलर पॅशन. मॉड्युलर पॅशन म्हणजे काय? स्प्रिंगचे मॉड्यूल्स बनवलेले आहेत. ओके, प्रत्येक मॉड्यूलचं काम वेगवेगळं आहे. मॉड्यूल म्हणा किंवा फ्रेमवर्क म्हणा, बघा याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. स्प्रिंगचे मॉड्यूल म्हणजेच काय? फ्रेमवर्क. मॉड्यूल इक्वल फ्रेमवर्क. ओके, मग स्प्रिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतो समथिंग कॉल्ड स्प्रिंग वेब मॉड्यूल. कशासाठी? टू डेव्हलप वेब लेअर. स्प्रिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतो स्प्रिंग MVC मॉड्यूल. कशासाठी सर? हा फ्रंट एंड बनवण्यासाठी. तुम्हाला स्प्रिंग प्रोव्हाइड करतो स्प्रिंग डेटा JPA मॉड्यूल. कशासाठी? टू डेव्हलप डेटाबेस लेअर. बघा मी सांगितलं होतं की नाही, 3 गोष्टी. स्प्रिंग वेबने वेब लेअर बनेल, MVCने फ्रंट एंड बनेल, डेटा JPAने डेटाबेस लेअर बनेल. म्हणजे स्प्रिंग जर यूज केला 3 गोष्टी मिळतात. फक्त 3च नाही, लक्षात ठेवा, पुढं खूप साऱ्या गोष्टी आहेत. जस्ट आय एम मेन्शनिंग 3 हिअर. ओके, स्प्रिंगमध्ये खूप सारे मॉड्यूल्स आहेत, खूप सारे. जर मी तुम्हाला दाखवलं इथं येऊन स्प्रिंग फ्रेमवर्क 1.x वर्जन, पहिलं वर्जन जर मी तुम्हाला दाखवलं स्प्रिंगचं, त्याच्यामध्ये किती मॉड्यूल्स होते इमेजमध्ये येऊन तुम्ही बघू शकता. स्प्रिंगच्या पहिल्या वर्जनमध्ये किती मॉड्यूल्स होते. स्प्रिंगचं पहिलं वर्जन, लेट मी शो यू. ओके, हे दिसतंय सगळ्यांना? ओपन हो रे, मोठा हो ना. हां, हे दिसतंय. स्प्रिंग कोर, स्प्रिंग डाव, देन समथिंग स्प्रिंग कॉन्टेक्स्ट. अरे हँग का पडतो माझा लॅपटॉप. ओके, हां, स्प्रिंग कोर इथं बघा कर्सर माझं. स्प्रिंग कॉन्टेक्स्ट, डाव, स्प्रिंग ORM, EOP, वेब MSC. पहिल्या वर्जनमध्ये 3 आणि 4 7. स्प्रिंगमध्ये 7 मॉड्यूल होते. कधी? फर्स्ट वर्जन. किती मॉड्यूल? 7 मॉड्यूल. म्हणजेच काय? फ्रेमवर्क. किती मॉड्यूल होते? 7. आणि सर आता कितवं वर्जन आहे स्प्रिंगचं? हे पहिलं वर्जन कधी आलं असेल? 2004ला. बरोबर आहे, 4ला मी मग सांगितलं. स्प्रिंग वॉज डेव्हलप इन द इयर ऑफ 2004. आता हे क्वेश्चन विचारले तर सांगा, कोणी डेव्हलप केलं? रॉड जॉन्सन नावाच्या माणसाने. कोणी? रॉड जॉन्सन. ओके, आता हे क्वेश्चन बनत नाहीत बरं का, हे विचारत नाही कोणी.
कोणी डेव्हलप केलं त्याच्यापेक्षा त्यानं काय काय दिलं आहे आणि काय काय आपल्याला इथे हे महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही. त्यानं डेव्हलप केलं, उपकार केले, पण आता आपल्याला आलं पाहिजे त्यातलं काहीतरी, बरोबर. 2004मध्ये रॉड जॉन्सन या नावाच्या माणसाने बनवलं. पहिल्या व्हर्जनमध्ये 7 मॉड्यूल्स होते. किती? 7. कोणकोणते? स्प्रिंग कोर, डाव, कॉन्टेक्स्ट, एम-एस-सी, वेब, ORM, AOP सगळे बघायचे आपल्याला, टेन्शन घेऊ लागायचं. ओके. आत्ता किती आहे सर? आता लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे? लेटेस्ट व्हर्जन स्प्रिंगचं, इथं जर तुम्ही स्प्रिंग विकिपीडियाला बघितलं, लेटेस्ट व्हर्जन स्प्रिंगचं समथिंग 6 काहीतरी आहे. इथं येऊन सर्च करू शकता, स्प्रिंग फ्रेमवर्क लेटेस्ट व्हर्जन. हे बघा 6.2 कधी आले? 3 days ॲगो, 14 नोव्हेंबरला आले. 2 weeks and 3 days ॲगो. 14 नोव्हेंबरला 6.2 आले. आत्ताच्या व्हर्जनमध्ये किती मॉड्यूल आहेत माहीत आहे तुम्हाला? आत्ताच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये किती मॉड्यूल्स आहेत? 22+ मॉड्यूल्स आहेत. किती? 22+. मग सगळे शिकायचे का सर? सगळे शिकायचं म्हणल्यावर राव आपल्या हातात काठी येईल. काय येईल? काठी येईल. काठी कशासाठी? शिवणापाणी खेळायला. काठी कशासाठी येईल? पुढे 22 मॉड्यूल शिकणं इट्स नॉट अ जोक. ओके. आहेत का झोपले? हॅलो. 22+ मॉड्यूल्स एवढे नाही शिकायचे, एवढे रिक्वायर पण नाही आहेत. याच्यातले आपल्याला जे कंपनीत यूज होत आहेत आता सध्या, रिक्वायर्ड आहेत फ्रेशरसाठी, एक्सपिरियन्ससाठी, तेवढे आपल्याला शिकायचे आहेत. ओके. त्यामुळं 22+ मॉड्यूल्स आपल्याला शिकायचे नाहीत. ओके. लोड घेऊ नका तेवढा. आपल्याला जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढे शिकायचे. मग एक मॉड्यूल शिकता म्हणजे आपण म्हणू शकतो डीपमध्ये आहे सगळे मॉड्यूल्स. ओके. स्टार्टिंग आपण स्प्रिंग कोरपासून करणार आहोत. कुठून? स्प्रिंग कोरपासून. जसं कोर जावा आहे तसं स्प्रिंग कोर नावाचा मॉड्यूल म्हणजेच फ्रेमवर्क आपल्याला समजून घ्यायचा स्प्रिंगच्या आतमध्ये जो आहे. जसं कोर जावा कोर बेस प्रोव्हाइड करतो, तसं स्प्रिंग कोर तुम्हाला बेस प्रोव्हाइड करायचं काम करणार आहे. ओके. स्प्रिंग कोर, देन स्प्रिंग कॉन्टेक्स्ट आपल्याला बघायचं आहे. ओके. देन पुढं हळूहळू जात आपल्याला स्प्रिंग डेटा JPA, स्प्रिंग वेब MSC, परत स्प्रिंग बूट आपल्याला स्टार्ट करायचं आहे. स्प्रिंग बूट वेगळं आहे बरं का, स्प्रिंग फ्रेमवर्क आहे, स्प्रिंग बूट फ्रेमवर्क नाही आहे, ते लक्षात येईल तुमच्या हळूहळू. देन स्प्रिंग आपल्याला परत रेस्ट बघायचं आहे, स्प्रिंग सिक्युरिटी बघायचं आहे. ओके. या गोष्टी स्प्रिंग बॅच बघायचं आहे. हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत ज्या रिक्वायर्ड आहेत. आता लेट मी गो अहेड. याच्या पुढं जाऊ आपण थोडंसं. आय विल सेंड द स्क्रीनशॉट हिअर. ओके. हे सगळे स्क्रीनशॉट आणि बाकीच्या पण नोट्स तुम्हाला भेटतील. ओके. आता बघा, ठीक आहे सर, मग जमलं आता स्प्रिंग फ्रेमवर्क तर शिकायचं आहे म्हणजे शिकायचं आहेच. पक्कं झालं. का शिकायचं आहे? राव सगळं एका म्हणजे झटक्यात सगळं होऊन जातं आहे, राईट. फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस सगळं करून देतो ना. त्यामुळे स्प्रिंग फ्रेमवर्क शिकायचं ठरलं. आता शिकण्या अगोदर काय प्रिरिक्विजिट आहेत, काय गोष्टी आल्या पाहिजेत? स्प्रिंग फ्रेमवर्क शिकण्या अगोदर काय आलं पाहिजे सांगतो. एक गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे, ती म्हणजे टाईट कपलिंग काय असतं, लूज कपलिंग काय असतं. व्हॉट इज टाईट कपलिंग अँड लूज कपलिंग? ऐकलंय कधी हे? प्रतीक्षाच ना? हो. काय असतं सांगाल मला? टाईट कपलिंग मध्ये जर ऍप्लिकेशन मध्ये एखाद्या क्लासमध्ये चेंज केला तर दुसऱ्या क्लासमध्ये चेंज करताना म्हणजे थोडासा प्रॉब्लेम येतो. लूज कपलिंग मध्ये लवकर होऊन जातं ते. ओके. व्हेरी गुड. सही आहे, बरोबर आहे. टाईट कपलिंग आणि लूज कपलिंग बरोबर सांगितलं. तरी पण एकदा आपण समजून सांगू. ओके. व्यवस्थित कॉन्सेप्ट समजल्याशिवाय पुढं जाणं काही अर्थाचं नाही आहे, राईट. लेट्स सपोज माझ्याकडे 2 क्लास आहेत. ओके. माझ्याकडे 2 क्लासेस आहेत. एक क्लास आहे A नावाचा आणि दुसरा क्लास आहे B नावाचा. ओके. 2 क्लास आहेत. सिम्पल. 2 क्लासमध्ये मेथड्स आहेत. एक क्लास आहे क्लास A आणि दुसरा क्लास आहे क्लास B. ओके. आता काय आहे, क्लास A मध्ये एक मेथड आहे void m1 नावाची. ओके. आणि क्लास B मध्ये पण एक मेथड आहे void m2 नावाची. ओके. 2 मेथड आहेत. ओके. आता माझी रिक्वायरमेंट काय आहे, मला लिसन केअरफुली, मला
बी क्लासची M2 मेथड ए क्लासच्या M1 मेथडमध्ये कॉल करायची. सिम्पल. बी क्लासची एक मिनटं हां बी क्लासची M2 मेथड M1 मध्ये कॉल करायची. काय काय करू शकतो आपण? पहिली गोष्ट सर बीचा ऑब्जेक्ट बनवा की राव. सिम्पल. इथं बीचा ऑब्जेक्ट बनवा. बी 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 इक्वल टू न्यू बी. ऑब्जेक्ट बनवला आणि मी इथं आलो आणि बी बी डॉट M2 कॉल केलं. कॉल होणार की नाही? बी बी डॉट M2 कॉल केला, कॉल होणार. असा कॉल करा ना याच्यामध्ये. यस इट्स राईट. येस यू आर व्हेरी राईट. राईट सो टॅलेंटेड बिकॉज तुम्ही सांगितलं आन्सर की बी क्लासचा ऑब्जेक्ट बनवा, कॉल करा, M2 मेथड कॉल होईल, येला M2 मेथड भेटेल. बट आता ऐका सर याच्यामध्ये प्रॉब्लेम तर काहीच नाही आहे का? प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे जर तुम्ही असं केलं तर हे दोन क्लास टाईट कपल बनतात. सर व्हॉट इज मीन बाय टाईट कपल? टाईट कपल म्हणजे बोथ आर डिपेंडंट ऑन इच अदर. बोथ आर डिपेंडंट ऑन इच अदर. डिपेंडंट म्हणजे हा क्लास याच्यावरती डिपेंड आहे. डिपेंड आहे मग सर डिपेंडंट बनवायचं नाही का? नो. जर तुम्ही टाईट कपलिंग करत असाल स्प्रिंग फ्रेमवर्क तुम्हाला अलाउड करणार नाही. स्प्रिंगमध्ये टाईट कपलिंग चालत नाही. स्प्रिंग अलाउच करत नाही. ओके. टाईट कपलिंग चालत नाही. का चालत नाही सांगतो. खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे चालत नाही. प्रॉब्लेम पहिला, तुम्ही जर असा ऑब्जेक्ट म्हणून कॉल केलं आणि लेट सपोज इन फ्युचर ज्याने बी क्लास बनवला आहे त्याने लेट सपोज याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर ॲड केला. काय ॲड केला? कन्स्ट्रक्टर ॲड केला आणि एक पॅरामीटर ॲड केला इंट ए म्हणून. तर काय होईल? क्लास चेंज कुठं केला आहे तुम्ही? बीमध्ये. बीमध्ये कन्स्ट्रक्टर ॲड केला, एक पॅरामीटर पास केला. चेंज बीमध्ये केला आहे. प्रॉब्लेम येणार आहे एमध्ये. सर कसं काय? बीचा कन्स्ट्रक्टर इथं तुम्ही पॅरामीटर दिल्या म्हणल्यावर इथं पॅरामीटर पास करावं लागेल. ऑब्जेक्ट बनवताय तुम्हाला इथं पॅरामीटर पास करावा लागेल, नाहीतर हा एरर देणार आहे कंपाईल टाईम. राईट. मग सर हा तर प्रॉब्लेम आहे. राईट. ठीक आहे तुम्ही एका ठिकाणी पॅरामीटर द्याल पण तुम्हाला सर त्याला काय एवढं देऊन टाकू 10 मी इंटिजरसाठी, गेला एरर. पण असा अजून करा तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही 500 क्लास बनवलेत. किती? 500 क्लास. थोडासा ब्रॉड विचार करायचा. ओके. 500 क्लास बनवलेत आणि 500 क्लासमध्ये तुम्ही काय करताय माहीत आहे? ही M2 मेथड कॉल करताय. बघा ही M2 मेथड 500 क्लासमध्ये तुम्ही बीचा ऑब्जेक्ट बनवून कॉल करताय. आता मला सांगा तुम्ही एका क्लासमध्ये चेंज केला, आता तुम्हाला किती क्लासमध्ये चेंज करावं लागेल? 500 क्लासमध्ये जावं लागेल आणि याला कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर द्यावं लागेल. किती? 500 क्लासमध्ये. मला सांगा हा अप्रोच बरोबर आहे का? चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे ऑब्जेक्ट डायरेक्ट बनवून काम चालणार नाही. का चालणार नाही? 500 क्लासमध्ये चेंज करावं लागेल. 500 क्लासला बी क्लासची M2 मेथड पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉईंट? 500 क्लासला पाहिजे. तुम्ही जर असा चेंज केला बट नॉर्मल चेंज केला हा पुढे चालून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी कराल ते सगळं या 500 क्लासमध्ये करावं लागेल. सो दॅट्स वाय डिरेक्ट ऑब्जेक्ट क्रिएशन इज अ टोटली डिप्रिकेटेड इन स्प्रिंग फ्रेमवर्क. डायरेक्ट ऑब्जेक्ट बनवून कॉल करायचं आजपासून नाही. मग सर करायचं काय? ऑब्जेक्ट बनवणं हा अप्रोच तर कसा गेला? फेल गेला. आय विल पुट लाईक दिस. हा अप्रोच कसा गेला? फेल गेला. ऑब्जेक्ट बनवून मेथड कॉल करायची नाही. आता दुसरा अप्रोच. सर असं नाही करायचं मग काय करायचं? दुसरा अप्रोच मला याला कॉल करायचं आहे. इथं काय करावं लागेल? प्रतीक्षा देन समथिंग. कोण आहे दुसरं? कोण? नाव काय तुझं? नाव विसरलो मी. हर्षदा. हर्षदा. हां काय करावं लागेल मला सांगायच्यामध्ये? मला आता ऑब्जेक्ट बनवायचं तर नाही पण मला कॉल करायचं M2. काय करू मी जेणेकरून मेथड कॉल होईल? तर बघा तुमचे तुम्ही, आम्हाला तर काय माहित नाही. काय करावं ते डिपेंडन्सी इंजेक्शन ते तर करूया. ते करू पण दुसरा अप्रोच काय? मला या बी क्लासची सिंपल मेथड कॉल करायची. कोर जावाचा टॉपिक M2 मेथड M1 मध्ये कॉल करायची ऑब्जेक्ट न बनवता. एक सेकंड कोर जावा मध्ये पॅरेंट एक्सटेंड करा ना सर. एक्सटेंड. हा किती सोपं आहे बघा राव. एक्सटेंड करा बीला. तुम्ही जसं एक्सटेंड केलं बीला
बी बनेल पप्पा, ए बनेल बेटा, राईट. मग आता आपण इथं असं करू शकतो की नाही, सुपर डॉट M2. मी जसं केलं सुपर डॉट M2, मेथड कॉल झाली. सर झालं ना सॉल्युशन, झालं सोल्युशन. आता काय प्रॉब्लेम आहे, आता मी इथं कन्स्ट्रक्टर बनवलं, इकडे काय प्रॉब्लेम येईल का? प्रॉब्लेम येईल का म्हणजे काय, येणारच आहे. जर तुम्ही चाइल्ड पॅरेंटमध्ये कन्स्ट्रक्टर बनवत असाल, यू शुड बी क्रिएट द कन्स्ट्रक्टर इन द चाइल्ड. इथं पण प्रॉब्लेम आहे. इथं पण प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर इथं कन्स्ट्रक्टर असा बनवला इन फ्युचर आणि 500 क्लास जर याला एक्सटेंड करत असतील, तर सगळ्या क्लासमध्ये जाऊन तुम्हाला हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर इकडून कॉल करावा लागेलच. करावं लागेल. मी दाखवतो प्रॅक्टिकली, टेन्शन घेऊ नका, दाखवतो मी तुम्हाला. पण ठीक आहे सर, हां आम्ही रिमूव्ह केला, आता काय प्रॉब्लेम आहे? आता तर M2 कॉल होईलच ना, आता काहीच होणार नाही, प्रॉब्लेम जाईल, प्रॉब्लेम सॉल्व. पण नाही, आत्तासुद्धा इथं टाईट कपलिंग आहे. कसं काय, कसं काय टाईट कपलिंग आहे दाखवतो. लेट सपोज हा ए क्लास काय म्हणतो, बी क्लासची M2 मेथड द्या. ए क्लासची रिक्वायरमेंट बदलली, रिक्वायरमेंट बदलली, बदलू शकते जशी आपली रिक्वायरमेंट बदलते की नाही. तसं ए क्लास काय म्हणला, इथे एक सी नावाचा क्लास आहे आणि या सी नावाच्या क्लासमध्ये इथे एक M3 नावाची मेथड आहे. कसली मेथड आहे, M3. या M3 मेथडला पण मला कॉल करायचा आहे असं ए क्लास म्हणाला. आता मला सांगा, जावामध्ये तुम्ही बी क्लासला जसं एक्सटेंड केलं आहे तसं इथं कोमा देऊन सी क्लासला करू शकता हो का? असं चालेल का हर्षदा? नाही चालणार. ए क्लास फक्त बीलाच एक्सटेंड करेल, सीला करणार नाही. आता समजा ए क्लास आणखी फ्युचरमध्ये म्हणला बाबा डी नावाचा पण क्लास आहे, त्याची पण मेथड पाहिजे, सी कोमा डी. अहो चालतच नाही आहे. म्हणजे एक क्लास एकाच क्लासला एक्सटेंड करू शकतो, एकापेक्षा जास्त करू शकत नाही. म्हणून एक्सटेंड करणं हा ॲप्रोचसुद्धा या ठिकाणी बाद झाला. यात लक्षात, दोन्ही ॲप्रोच बाद झाले. कारण ए क्लासला जर फ्युचरमध्ये दुसऱ्या क्लासची कुठल्या प्रॉपर्टी पाहिजे असेल तर तो मल्टिपल क्लासला एक्सटेंड करू शकत नाही. ऑब्जेक्ट बनवला, प्रॉब्लेम. एक्सटेंड्स केलं, प्रॉब्लेम. जर तुम्ही ऑब्जेक्ट आणि एक्सटेंड करत असाल तर त्याला म्हणतात टाईट कपलिंग होते. मग सर आता करायचं काय, सोल्युशन काय याचं सोल्युशन खूप सुंदर आहे, लूज कपलिंग करा. मग लूज कपलिंग कशी करायची ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. हे समजलं, दॅट इज टाईट कपलिंग. आणि टाईट कपलिंग स्प्रिंगमध्ये अलाउड नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही टाईट कपलिंग करत असाल तर स्प्रिंग फ्रेमवर्क अलाउड करणार नाही. स्प्रिंगमध्ये तुम्ही स्प्रिंग बूट प्रोजेक्टमध्ये सगळे क्लासेस असे बघाल जे 99% म्हणतोय लूज कपल असतील. एखादा असू शकतो एक्सटेंड केलेला ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी आपल्याला ॲक्सेस करायची आहे, पण 99% क्लासेस लूज कपलिंग आहे. लेट मी शो यू. एक मी मेवेन प्रोजेक्ट बनवतोय, सगळ्यांना माहीत असेल मेवेन प्रोजेक्ट. आय होप नसेल तर राव मी नाही काय करू शकत यार. कारण प्री रिक्विजिटमध्ये आहे मेवेन प्रोजेक्ट आला पाहिजे. ओके, मेवेन प्रोजेक्ट सिम्पल जावा प्रोजेक्ट सारखाच आहे. हा तुम्हाला क्रिएट सिम्पल प्रोजेक्ट करायचा आहे. नेक्स्ट, प्रोजेक्टला ग्रुप आय डी म्हणजे प्रोजेक्टचं नाव द्यायचं आहे. ग्रुप आय डी म्हणजे काय, फोल्डरचं नाव किंवा कंपनीचं नाव इथं देऊ शकता. मी दिलं आदी अँड जावा. ओके, अँड आर्टिफॅक्ट म्हणजे प्रोजेक्टचं नाव मी दिलं स्प्रिंग -ॲप समथिंग. एक नंबरचा प्रोजेक्ट आहे. ओके, आपला पहिला प्रोजेक्ट क्रिएट होईल स्प्रिंग ॲप या नावाने. ओके, नाऊ व्हॉट वी आर डुईंग हिअर, आपण आता बघूया की कशाप्रकारे टाईट कपलिंग होते, लूज कपलिंग कशी करायची. हाऊ वी कॅन डू लूज कपलिंग, व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, बनला प्रोजेक्ट, बनला. याच्यामध्ये मी सिम्पल एक क्लास बनवतो आहे ज्याचं नाव आहे, आता तिथे मी ABC घेतली होती, तर जरा थोडेसे आपण चांगले क्लास घेऊ म्हणजे समजावे असे. एक पॅकेज बनवलं. अरे व्हॉट इज दिस, डायरेक्ट इक्लिप्स बंद माझं, क्यू रे बाबा, लईच लोड झाला वाटतं याला, डायरेक्ट ज्याच्या जीवावर आलं, बंदच केलं ना सगळं. ओके, चला परत ओपन करू आपण. हम नहीं छोडेंगे भाई तेरे को. कारण विषय काय झाला माहीत आहे, माझ्या इक्लिप्समध्ये एवढे प्रोजेक्ट झालेत, बिचाऱ्याच्या डोक्यावर एवढं वजं झालं आहे, काय करणार तो तरी. तो मला सांगतोय आता तरी बंद कर, आता तरी बास कर, असं सांगायला लागलाय तो. नाही राव, बास करून कसं चालेल.
बास करून चालणार नाही ना. ओके, होतंय ओपन, जस्ट वेट. हां, ठीक आहे. ओके, याच्यामध्ये मी सिंपल राईट क्लिक केलं. राईट क्लिक करून एक पॅकेज. तुमच्यापैकी कोण बाहेर आहे का? बाहेरचा आवाज येतोय? पॅकेज नाव com.adi आणि क्लासचं नाव मी दिलं स्टुडंट. ओके, स्टुडंट नावाचा क्लास बनवला. ओके, आता बघा, स्टुडंटला सिंपल स्टडी करायची. स्टुडंटला काय करायचे? स्टडी करायचे. हा आजकालचा स्टुडंट नाही, जुना स्टुडंट आहे. ओके, खूप जुना आहे, बिचारा स्टडी करत होता. आजकाल ते थोडीच करतात. तुम्ही सोडून तुम्ही करता. ओके, मग तुम्ही करता राहो. तुमच्याबद्दल नाही आहे, बाकीच्याबद्दल आहे. डू स्टडी. ओके, स्टुडंटला स्टडी करायची. सिंपल, स्टुडंट वॉन्ट टू डू स्टडी. पण स्टडी करण्यासाठी त्याला लॅपटॉप पाहिजे. काय पाहिजे? लॅपटॉप पाहिजे. system.out.println. तो म्हणतो मी स्टडी करेल. स्टुडंट इज डुईंग स्टडी. हा स्टडी करेल यार, मस्त स्टडी करेल, पण हा म्हणतो मला लॅपटॉप द्या ना, मग मी स्टडी करेल. पहिला लॅपटॉप देऊ आपण. मी एक आणखीन क्लास बनवला लॅपटॉप नावाचा. एक क्लास बनवला लॅपटॉप. थोडासा लोड घेतोय माझा लॅपटॉप, थोडासा. ओके, स्टुडंट म्हणतोय मला लॅपटॉप द्या. ठीक आहे, याला लॅपटॉप देऊ आपण. लॅपटॉपमध्ये एक मेथड बनवली पब्लिक वॉइड स्टार्ट नावाची. ओके, आणि तर मी जस्ट मेसेज दिला लॅपटॉप इज स्टार्टेड. लॅपटॉप इज स्टार्टेड. ओके, येस. आता मी इथं आलो. स्टुडंटची लॅपटॉप पाहिजे स्टुडंटला. सो लॅपटॉपची मेथड कॉल करावी लागेल. कोणकोणते अप्रोच आहेत? सर डायरेक्ट बनवा ना ऑब्जेक्ट. बघा आता ऑब्जेक्ट बनवता काय प्रॉब्लेम येतो आपल्याला दिसेल. लॅपटॉप इक्वल टू न्यू लॅपटॉप. बनवला ऑब्जेक्ट आणि मी इथं आलो. लॅपटॉप डॉट स्टार्ट कॉल केली मेथड. झाली मेथड कॉल. सर काय प्रॉब्लेम आहे? आता स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवणं कॉल करणार. मी ते एक टेस्ट नावाचा क्लास बनवला टेस्ट करण्यासाठी. न्यू टेस्ट नावाचा क्लास. ओके, चालू आहे सगळं. आपली मीटिंग शांतता वाटायली. हां, चालू आहे सगळं. कधी कधी काय होतं, माईक वगैरे बंद पडतो. आणि देन हां, टेस्टमध्ये मी सिंपल मेन मेथड बनवली आणि तर स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवून स्टुडंट SS इक्वल टू न्यू स्टुडंट आणि मी कॉल केली SS डॉट डू स्टडी. स्टडी कर रे बाबा, स्टडी काळाची गरज आहे, राईट. ओके, आता मी जस्ट मेथड कॉल करतो. राईट क्लिक, प्रोग्राम रन करतो. रन ॲज जावा ॲप्लिकेशन. स्टुडंटला लॅपटॉप भेटेल, मस्तपैकी तो स्टडी करेल. बरोबर की नाही? हे बघा, लॅपटॉप इज स्टार्टेड आणि स्टुडंट इज डुईंग स्टडी. म्हणजे डू स्टडीला कॉल केला, डू स्टडीने या ठिकाणी लॅपटॉप स्टार्टला कॉल केला, सगळं झालं. मग जर प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम तेव्हा आहे ज्यावेळेस तुम्ही लॅपटॉपमध्ये चेंज करा. लॅपटॉपमध्ये कन्स्ट्रक्टर घेतला आणि तो तुम्ही मला लॅपटॉपचं नाव पास करायचं आहे, मी सेव्ह केलं. काहीच प्रॉब्लेम कुठं आला बघा? इथं आला. इथं नाही आला, ज्या क्लासने या मेथडला कॉल केला त्या प्रत्येक क्लासमध्ये आला. म्हणजे 500 क्लास मागा सांगितलं मी. तुम्ही इथं चेंज केलं, त्या 500 क्लासमध्ये चेंज झाला, तिकडे एरर आला. सगळ्या 500 क्लासला असं आलेला दिसणार तुम्हाला. दॅट्स वाय दिस अप्रोच इज टोटली रॉंग. सो डिलीट दिस. याला काय करा? डिलीट करा. असं करणं बरोबर नाही. मग सर एक्सटेंड करा ना. सिम्पल बघा, मी एक्सटेंड्स करतो आहे लॅपटॉपला, म्हणजे इनहेरिट करतो आहे. आता मी इनहेरिट केलं तरी पण प्रॉब्लेम आहे. हा एरर देतो आहे की नाही? इथं तुम्ही जोपर्यंत कन्स्ट्रक्टर नाही बनवला तोपर्यंत इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, राईट. तुम्ही तर सुपर डॉट स्टार्ट करा, होईल स्टार्ट. लॅपटॉप स्टार्ट पण होईल. रन केला सर, होतोय ना लॅपटॉप स्टार्ट. पण जसं मी इथं कन्स्ट्रक्टर कॉल केला, यू कॅन सी इथं एरर आला की नाही? हा काय म्हणतो? इथं पण कन्स्ट्रक्टर बनवावं लागेल. हे बघा काय म्हणतोय हा. कुठे गेला? हां, इथं पण तुम्हाला कन्स्ट्रक्टर बनावं लागेल आणि पॅरेंटच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करावं लागेल विथ दिस नेम, राईट. सो सर मग एक्सटेंड पण बरोबर नाही आहे का? नाही आहे बरोबर, कारण लेट सपोज मी कन्स्ट्रक्टर काढून टाकलं आहे. ओके, आता एरर काहीच नाही आहे. पण स्टुडंट म्हणला आज लॅपटॉप ठीक आहे बाबा, लॅपटॉपवर काम होतं आहे, पण मला टॅबची पण गरज आहे. मग मी एक टॅब नावाचा क्लास बनवला. स्टुडंटला टॅब पण पाहिजे. टॅब, ओके, टॅब नावाचा क्लास. आणि याच्यामध्ये पण मी एक मेथड बनवली समथिंग. कुठे गेला टॅब? हां,
पब्लिक वॉइड स्टार्ट. इथं पण स्टार्ट नावाचीच मेथड बनवली. मी दिलं टॅब इज स्टार्टेड. काय दिली? टॅब इज स्टार्टेड. स्टुडंटला टॅब पाहिजे, घे बाबा टॅब. ओके. आता मला सांगा, मी आता असं करू शकतो का, लॅपटॉप पण पाहिजे कोमा टॅब पण द्या याला? असं चालतं का जावामध्ये? नाही चालत. इट विल गिव्ह द एरर. म्हणजे एक्सटेंड करणं इट्स ऑल्सो नॉट अलाउड इन स्प्रिंग फ्रेमवर्क. इथं नाही चालणार, कारण तुम्ही ज्यावेळेस लॅपटॉप टॅब दोघाला एक्सटेंड करताय, हा काय म्हणतो बाबा कुठला तरी एकाला करा, आणि स्टुडंट म्हणतो मला दोन्ही पण पाहिजे, तरच अभ्यास करेल. बॉम्बला मग अवघडच झालं, राईट. असं करणं मग चुकीचं आहे. एक्सटेंड करू नका. मग सर आता सोल्युशन सांगा फास्टमध्ये. वेळ झाला आहे, आता 9:30 होत आलेत. आता पटदिस न सांगा काय करावं लागेल. हे असं करून चालेल का? डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही बनवायचा, एक्सटेंड नाही करायचं. सोल्युशन काय? सोल्युशन आहे मित्रांनो, तुम्ही काय करा, लूज कपलिंग करा. लूज कपलिंग कशी होईल? तुम्ही इथं लॅपटॉपचा रेफरन्स बनवा. काय बनवा? रेफरन्स. सर रेफरन्स बनवून होईल का? लॅपटॉप पाहिजे, त्याला टॅब पण पाहिजे. लॅपटॉपचा रेफरन्स बनवला, टॅबचा बनवला. याला आपण ॲग्रिगेशन म्हणतो. जर कोर जावामध्ये तुम्ही शिकला असाल तर, वन क्लास हॅविंग द रेफरन्स ऑफ अनदर क्लास इज कॉल्ड ॲग्रिगेशन, राईट. आता स्टुडंटकडे कोणाचा रेफरन्स आहे? लॅपटॉप आणि टॅबचा. मी इथं आलो, मी म्हणलं स्टुडंटला लॅपटॉप पाहिजे, लॅपटॉप डॉट स्टार्ट. स्टुडंटला टॅब पाहिजे, टॅब डॉट स्टार्ट. सो दोन्ही मेथड कॉल झाल्या, पण लॅपटॉपमध्ये ऑब्जेक्ट आहे का? नाही. टॅबमध्ये ऑब्जेक्ट आहे का? नाही. मी जर आता रन केला प्रोग्रॅम, याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही म्हणजे एक गोष्ट असते, त्याचं नाव आहे नल. इथं पण नाही आहे, म्हणजे इथं काय असणार? नल. जर याच्यामध्ये नल आहे, आता सुद्धा ऑब्जेक्ट नाही आहे, तर ह्या मेथड कॉल होतील का? तर ॲन्सर आहे कॉल होणार नाहीत. इथं तुम्हाला एक्सेप्शन भेटेल, नल पॉईंटर एक्सेप्शन. का? तुम्ही नलचा यूज करून मेथड कॉल करताय, मग काय भेटेल? नल पॉईंटरच भेटेल ना, राईट. बघा मी रन केला प्रोग्राम, व्हॉट यू आर गेटिंग? नल पॉईंटर एक्सेप्शन. वाय? लॅपटॉप इज नल. या लॅपटॉपमध्ये नल आहे. मग सर याला ऑब्जेक्ट कसा द्यायचा? तर इथं द्यायचा नाही, कारण स्टुडंटला धक्का लागता कामा नये. तुम्ही त्या लॅपटॉपमध्ये दुनियाचं चेंज करा, इकडं काहीच नाही झालं पाहिजे. मी टेस्टमध्ये आलो, मी सिम्पल इथं काय केलं, स्टडीला कॉल करण्याअगोदर ss डॉट लॅपटॉप. बघा लॅपटॉपला मी न्यू लॅपटॉप दिला ऑब्जेक्ट. ss डॉट टॅब इक्वल टू न्यू टॅब दिला टॅब. हे दोन्ही व्हॅरिएबल आधी नल होते, आता काय गेलं याच्यामध्ये? लॅपटॉप गेला. आता काय गेलं याच्यामध्ये? टॅब गेला. म्हणजे या गोष्टी याला भेटल्या की नाही भेटल्या? आता नल आहे का याच्यामध्ये? अजिबात नाही. याच्यामध्ये न्यू लॅपटॉप, न्यू टॅब. आता जर तुम्ही प्रोग्राम रन केला, सक्सेसफुली स्टुडंट स्टडी करेल की नाही करेल? बघा दोन्ही गोष्टी भेटल्या आणि स्टुडंट स्टडी करायला लागला. मग सर आता मी जर इथं चेंज केला कुठं लॅपटॉपमध्ये, काय प्रॉब्लेम येईल का? अजिबात स्टुडंटला काय प्रॉब्लेम येणार नाही. हे बघ मी रन केला, स्टुडंटला धक्का तरी लागतोय का? नाही लागत. अशा 500 क्लासला धक्का तरी लागेल का? अजिबात नाही लागेल. त्यांच्यामध्ये काय तुम्ही इकडं लॅपटॉपला काही चेंजेस करा, स्टुडंटमध्ये कसलाही त्या ठिकाणी अफेक्ट होणार नाही. आणि दिस इज कॉल्ड लूज कपलिंग. आर यू गेटिंग माय पॉईंट? सर इकडं टेस्टला येऊ द्या. हो टेस्टला एरर किती बी येऊ द्या, इथं काहीच प्रॉब्लेम नाही. स्टुडंटमध्ये प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. स्टुडंटसारख्या 500 क्लासमध्ये प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. इथे लक्षात, जिथून कॉल करताय ना इथं प्रॉब्लेम येऊ द्या. इथं काही प्रॉब्लेम नाही, इथं आला तरी चालेल. ओके, हा जस्ट टेस्टिंगसाठी आपण यूज करतो. इथं काही दिवसांनी फ्रंट एंड येणार आहे, सो इथलं टेन्शन घेऊ नका. मेन हा जो क्लास आहे, जो टार्गेट क्लास, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? नाही आहे. तुम्ही टॅबमध्ये कन्स्ट्रक्टर घेतला, याला काय प्रॉब्लेम नाही. सो इट्स कॉल्ड लूज कपलिंग. काहीही करा इकडे, काहीच प्रॉब्लेम नाही. याला काय म्हणतात? लूज कपलिंग म्हणतात. जर एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती डिपेंड आहे, पण दोघांना काहीही प्रॉब्लेम नसेल, त्याला काय म्हणतो आपण? लूज कपलिंग म्हणतो. लूज कपलिंग वी कॅन अचीव बाय युजिंग समथिंग कॉल्ड ॲग्रिगेशन. बाय युजिंग समथिंग कॉल्ड ॲग्रिगेशन. हॅज अ रिलेशनशिप. तुम्ही बघितलं असेल, इट्स अ हॅज अ रिलेशनशिप, राईट. स्टुडंट हॅज अ लॅपटॉप, स्टुडंट हॅज अ टॅब. और असं म्हणाल स्टुडंट इज अ लॅपटॉप, स्टुडंट लॅपटॉप आहे, असं थोडी चालेल. स्टुडंट हॅज अ लॅपटॉप, स्टुडंट हॅज अ टॅब. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके, I hope you are getting my point. What is framework? What is Spring Framework? Why we need to learn Spring Framework? And what is tight coupling? Yes. Loose coupling. Okay. So that's it for today's session. Yes. Okay. We are going to cover
next topic in tomorrow session. Okay, any doubt? Doubt आहे कुणाला काही? No, sir. No, sir.